त्या दिवशी मी शुक्रवारच्या बाजारात गेली होती. मला पाहिजे होत्या ओल्या वाकट्या, पण ओल्या काही मिळाल्या नाही, म्हटलं सुक्या घेऊन आली. तर या अशा बघा मोठ्या मोठ्या असतात, खूप छान असतात, पण मला जरा लहान मिळाल्या. बघितल्या 2-3 मच्छीवाल्याकडे, पण नाही मिळाल्या. तर या अशा वाकट्या आहेत, त्याची मी भाजी करणार आहे. आणि ही मांदेळी आहेत, ती मोठी मोठी मिळाली बघा. ही अशी मोठी मोठी मांदेळी आहेत, ती मी कोळशावर भाजणार आहे. आणि कशी भाजणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे, ते पण तुम्ही बघा. पण आता सध्या आपण ह्या वाकट्याची भाजी करूया. ह्या खूप छान लागतात, ओल्या पण आणि सुक्या पण. परवा आमच्याकडे ती चंदा मच्छीवाली आली ना, तिला मी बोलली, बाई गं मला ओल्या वाकट्या आणून देशील का? खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवस झाले मी त्या शोधते, पण मला मिळत नाही. तर परवा मी बाजारात गेली, तर ह्या घेऊन आली. म्हणतो ओल्या नाही तर काय झालं, सुक्या तरी खाऊया ना. तर अशा ह्या सुक्या वाकट्याची आपण भाजी करणार आहेत. तर आज मी कशी करणार आहे भाजी ते तुम्ही बघा माझ्या गावठी पद्धतीने. तर चला या, तर आपण वाकट्या कापून घेऊया. पहिल्यांदा जर अशा मोठ्या मोठ्याच ठेवायच्या, एकदम लहान नाही ठेवायच्या. ह्याचं ना कालवणच भारी लागते, खूप छान लागते, चव सगळी कालवणात उतरते. हे बघा असे कापायचे. एक दाखवते अजून कापून, आणि नंतर मी सगळं कापून घेते. रोज रोज ओलं खाण्यापेक्षा एखाद दिवशी म्हटलं सुकं पण खावं. आणि हे बरेच दिवस मी खाल्ली पण नाही. ओली ना डोकं पण भारी लागते ओल्याचं, पण आता सुकं आहे ना. तर अशा प्रकारे मी सगळ्या कापून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर मंडळी आपली वाकटी कापून झालेली आहे. ह्याला कोणी हे पण बोलतात, काय म्हणतात ते, बले. वाकटीला बले बोलतात, कोणी वाकटी बोलते. तर ही वाकटी कापून झालेली आहे आपली. आता आपल्याला ते एक 5 ते 7 मिनटं गरम पाण्यात टाकायचे. मी गरम पाणी तापवून ठेवले. हे बघा गरम पाणी तापवून ठेवलं आहे, त्याच्यात आपल्याला टाकायची. थोडं नरम करायला पाहिजे ना असे. आता ही डोकी निघाल्यात, ते आपण टाकून देऊया. तर मंडळी आपण आता वाकटी गरम पाण्यात टाकलेली आहे. ती 5-7 मिनिटं भिजू दे जरा, म्हणजे नरम पडेल. तोपर्यंत काय लागणार आहे साहित्य सांगते तुम्हाला. या पहिल्यांदा म्हणजे आपलं हिरवं वाटण, मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूणचं वाटण घेतले 2 चमचे मोठे. आणि आपल्याला हे लसूण आणि आलं खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे. आणि टॅमॅटो आणि थोडीशी मी चिंच घेतलं आहे, ती मिक्स करून मिक्सरला बारीक करायची आहे. आणि 3 कांदे घेतलेत, ते कापणार आहे. तर आणि आपले हे मसाले, हे बघा हा आपला घरचा मसाला आहे, 2 चमचे घेतला आहे. हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे, 1 चमचा घेतला आहे. ही हळद 1 चमचा घेतला आहे, गरम मसाला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. बस तेल घेणार आहे तेवढंच. तर पहिल्यांदा आपण हे मिक्सरला टॅमॅटो बारीक करून घेऊया. टॅमॅटो मी धुवून वगैरे ठेवलेले आहेत, ते आता मी कापते म्हणजे मोठी मोठी कापली तरी चालतात, आबडधोबड. मिक्सरला बारीकच करायची आहेत ना आपल्याला. आणि याच्यात थोडीशी मी चिंच टाकणार आहे, म्हणजे आपल्याला चिंचेचा म्हणजे हे करायला नको आता. आणि 1-2 लसूण टाक, बस एवढंच आपल्याला बारीक करायचं आहे. आणि हे आलं आणि हे खलबत्त्यात बारीक करते. ह्याच्यात आलं आणि लसूण पहिल्यांदा हेच तुम्हाला दाखवते मी. मंडळी तेल आपलं तापलेलं आहे. आणि हा बघा ह्याच्यात मी टॅमॅटोत काय केलेली चिंच घेतली म्हणून असा हा कलर आला आहे. तर आपण आता भाजीला सुरुवात करूया. पहिल्यांदा हा लसूण आणि आलं कढईत टाकलं. कढई मस्त तापलेली आहे. कांदा टाकू आपण. कांदा लसूण आपला चांगला होतोय तोपर्यंत आपण हे वाटण टाकूया. 2 चमचे घेतले मी वाटण. कांदा लसूण आणि हिरवं वाटण आपलं झालेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे हे टॅमॅटोची प्युरी केलं आहे ना, ते टाकायचं आहे. ह्याच्यात मी चिंच पण थोडीशी घेतलं आहे म्हणजे आता आपल्याला चिंचेचं पाणी टाकायला नको. आता आपण थोडा वेळ हे पण शिजून द्यायचं छान. तर 2 मिनटं जरा वाटण शिजू दे आपलं, झाकण मारून ठेवूया.
चला आता आपण वाटणं आपली कशी शिजल्यात ते बघूया. हे बघा चांगलं तेल पण सुटलंय मस्तपैकी. आता आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत. हा आपला घरचा आहे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे, हळद आहे, गरम मसाला आणि मीठ आपल्याला कमी वाटलं तर आपण पुन्हा टाकूया. आणि कश्मीरी मिरची पावडर 1 चमचा. आता हे मसाले पण जरा 2 मिनटं आपण शिजत ठेवूया. आणि नंतर मग हे मिक्सरचं भांडं आहे ना वाटण केलेलं, त्याच्यात आपण पाणी टाकू आणि तेच पाणी त्याच्यात टाकूया. आणि ह्या बघा आपल्या वाकट्या मी छान धुलेल्या आहेत, गरम पाण्यात टाकलेले आहेत, त्यामुळे नुसतं अगदी मस्त नरम झालेले आहेत. आता आपण ही भाजी उघडून बघूया. या हे बघा मसाले पण आपले बघू शकता तुम्ही. आता आपल्याला हे पाणी टाकायचं आहे, वाटण केलेलं भांडं आहे ना त्यातलंच पाणी टाकायचं आहे. आपल्याला आता मीठ कमी जर वाटलं तर आपण मीठ टाकून द्यायचं. थोडंसं आपल्याला अजून पाणी टाकावं लागेल. एकदम जाड झाली ना भाजी, वाटणं भरपूर झाल्यात ना आपल्या ह्याच्यात. बस जरासं उकळून घेऊ आणि मग वाकटी टाकूया. मग पुन्हा वाकटीचा एक उकाळा घेऊया. तर आता 5 मिनटं झाकून ठेवते जरा उकाळा येण्यासाठी. या मंडळी रस्सा आपला उकळलेला आहे बघू शकता तुम्ही. या आता आपल्याला त्याच्यात वाकट्या टाकायच्या त्या. आता आपल्याला व्यवस्थित उकाळा घ्यायचा आहे, त्याला खळखळून उकाळा घ्यायचा आहे. आता 5 मिनटं आपण मस्तपैकी उकाळा घेऊ त्याला आणि नंतर तुम्हाला दाखवते मी भाजी कशी झाली ती. चला आपले 5 मिनटं झाल्यात. आपण आता भाजी उघडून बघूया. हे बघा वाकट्याची भाजी खूप छान लागते, खूप छान लागते, खूप मस्त लागते. हे बघा आपली भाजी झालेली आहे आणि किती जाड झाली आहे तुम्ही बघू शकता. हे बघा कालवण. आता ही थोडी थंड झाली आणि का छान लागते. तर आपली आता भाजी पण झालेली आहे. आता आपण बंद करू आणि झाकण मारून ठेवूया. आणि आता आपल्याला खालच्या घरात जायचं आहे. ही मांदेली आहेत ना ती आता कोळशावर भाजणार आहे मी. तर आपण आता मांदेली कशी मी भाजते तेही बघा तुम्ही. चला जाऊया. चला आपण आता कोळसा आणलेला आहे. हा बघा तो आता फोडावा लागेल. नवलेश ही हातोडी घे ना. हा 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 फोड जरा बारीक करू ना. उडू दे ना. उडला तर काय झालं. एकदा कोळशाला पेट घेतला ना कोळशाने का फटाफट पेटेल. हे बघ वा 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 वा. आता मस्त पेटेल बघ. एकदा कोळसा पेटला ना, एकदा लाकूड पेटला बस फिर तो झकास हो जाएगा. कोळसा आता मस्त होऊन जाईल बघ. का मांदेली एवढी भारी पुस्तीला खायला लागतील ना. पण चुलीवरचं जेवण टेस्टी लागतं पण त्याच्यासाठी एवढा करावा लागतो. नाही पण ही मांदेली तू जर गॅसवर भाजली ना नाही टेस्ट पण नाही लागणार ना. ती पूर्ण भाजत पण नाही. याच्यावर तू भाजलीच नाही इतकी भारी लागतील ना का विचारू नको. आता एकदा कोळशाने पेट घेतला ना हा का पटकन होऊन जाईल. आता गरम झालं ना. हा आता होईल. भुजिंग करायला पाहिजे होतं. करणार ना. प्रतीक बोलला ना. कधी प्रत्येक बोलला का आपण एक दिवशी आता भुजिंग करू. कोळसा बघितलं त्याने ना. कोळसा सांगते आहे आता आपण एक दिवशी भुजिंग करूया. आपल्याकडे ते भांडं पण आहे ना भुजिंगचं. मग तू सांगतो ना आग कशी पेटेल अशी. ते मंजूने काड्या कुड्या आणल्या म्हणून आहे ना. ती कसली तरी लाकडं असतात ना ते असे फटाकेसारखे उडतात. त्याचं लाकडाचं नाव नाही मला येत. मंडळी आपली आग पेटलेली आहे बघा तुम्ही. नवलेशने काहीतरी जुगाड केलंय आणि छान पेटून दिलाय. बस आता मांदेली बसते. बस मांदेली आहेत ते आता त्याच्यात टाकायची आपल्याला. थोडी थोडीच टाकूया आधी नाही का. काढायला ना पेटली ती. हा काढा 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 काढा. आय काढ 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 काढ. धुराळी दिसत पण नाही ना काय.
कर नवलेश, कर तो नको, काढ पटापट, काढ 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 पटापट, हा काढ. त्याचा सुगंध मात्र अख्ख्या सोसायटीला गेलाय. काहीतरी यांच्याकडे करायला लावलंय, काहीतरी मेनू आहे. इथे असं पलटी करायलाही पाहिजे होतं. हो ना. ते बघ ना अशा, तेव्हा तिकडे पण 2-3 आहेत. एकदा टाकलं ना की सगळं होऊन जातं. ते करपतात ती. जास्त आग आहे ना म्हणून. मस्त वाजल्यात पण ते बघ. पहिला आमच्या आईकडची गोष्ट, रात्रीचा भात शिल्लक राहिला ना, काही मांदेळीचा भात तळायचा, म्हणजे फोडणीला करायचा लसूण घालून, मी मांदेळी भाजायची. वावा काय खातील असं, म्हणजे पहिला खाल्लेलं आहे म्हणून ह्या मांदेळ्याची, वाकट्यांची सगळ्याची आठवण पडते. आताच्या पोरांना काय समजते मांदेळी काय ना, वाकट्या काय ना, काय काय हे सगळं खाल्लेलं आहे ना, त्यामुळे आठवणी येतात. पण आता कसं झालं आहे, चूल नाही. चूल असली ना चुलीवर भाजायला बरं, आता चूल नाही ना मिळत, म्हणून जराशा आठवणी येतात, बाकी नाही काय. बघा आता डोकीबिकी काढली म्हणजे आता इथल्या इथे सगळी हे कचरा होऊन गेला ना. बघा अशा प्रकारे सगळी हे मांदेळी मी साफ करते आहे. अशी खवलं निघतात. सगळी बघ ना, सगळी मजा गेली ना. आता आला मोठा प्रतीक. ओय मगाशी प्रतीक, मगाशी यायला पाहिजे होता तू. काय धूर. वा 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 वा. सेट आपण एक चंपारण पीठ करेंगे. त्याला मडकं पाहिजे. मटका एक घेऊ आपण. मी ती हे मागवतोय, तंदूर मागवतोय. ठीक आहे, इथे भुजिंग पार्टी पण होईल आपली. आणि त्या तंदूर वरती तुझे मटके ठेवता येईल, म्हणजे कुठे घाण होणार काय. फक्त मला कोळसा बंदच पडते. ते बघ कोळसा. तो काय नाही लागेल अजून, जास्त नाही महाग मिळत. किती, कसा किलो? 40 रुपये किलो. छान आहे. 100चा आणला का भरपूर. पण आग पेटवता किती वेळ गेला माहित आहे. पेटवायला लागतं ना पहिले. पण मजा आली भरपूर. बाबू सगळ्यांना हाय कर. प्रँकिस पण दे सगळ्यांना. अम्मा अरे वा 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 वा. तर मंडळी भाजून झालेली आहेत. बराच वेळ गेला चूल पेटवताना वगैरे वगैरे, बराच वेळ गेला पण भाजली बस. आणि एवढी शिल्लक राहिल्या आहेत, ते एखाद्या दिवशी परत भाजूया. पण आता खायचीच इच्छा होती सगळ्यांचीच. म्हटलं चल आज वाकट्या आणि मांदेळी भाजलेली, तर आता चला वरती जाऊया आपण. चला आता ही कशी कडक आहेत ना, अशी बाहेरच ठेवली तर नरम होतील. तर आपण आता ही डब्यात भरून ठेवूया, कारण जेवायला आता वेळ आहे अजून. अशी ठेवली ना झाकण लावून, का आता एवढी का आपल्याला एकदाच नाही खायला होणार, तर नेहमीच बाजार असतो असं नाही ना, कधी सुकं ओलं शाकाहारी पण असते ना. आता हे झाकणवर असंच ठेवलं ना, कडकचे कडक राहतील मस्तपैकी. आता तर आपला हा भात पण झालेला आहे, मांदेळी पण भाजून झालेली आहेत, खायचीच होती आज भाजलेली. आणि आपलं हे वाकट्याचं कालवण तुम्ही बघू शकता किती सुंदर झालं आहे. सुक्या वाकट्याचं कालवण हे बघा. अशा प्रकारे तुम्ही पण सगळ्यांनी करा, खूप छान लागते. खायचा सुनील. हे बघ काय करायचं, हे बघ आता तुला मग अशी बघितलं नाही. आता हे मांदेळ आहे ना, बघ असं करायचं, हे बघ असं काढायचं, हे असं काढायचं, हा काटा काढून टाकायचा, मधला आपोआप निघतो. असं घ्यायचं, हे बघ, हे बघ असं काढायचं. चांगलं खायला मिळेल तुला. हे बघ काढ सगळं व्यवस्थित आणि खायचं. तर माझ्या ह्या दोन्ही ही मांदेळी भाजलेली आणि वाकट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर करून बघा, खाऊन बघा आणि मग मला सांगा आई छान झालेली असं. आणि या मंडळी सगळ्यांनी वाकट्याची भाजी आणि मांदेळी भाजलेली खायला. तर एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाय.